राज्याच्या समन्वय समितीची बैठक आज या ठिकाणी झाली। आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या वेळेला नैसर्गिक संकट महाराष्ट्रावरती आलं त्या वेळेला त्या राज्य सरकारने मदत केलीच, पण यावेळेला सर्वाधिक मदत आज देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या, एकनाथरावांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज आज या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये पूरग्रस्तांच्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे आम्ही समन्वय समितीच्या वतीने तिन्ही नेत्यांचं, देवेंद्रजींचं, एकनाथरावांचं आणि अजितदादांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदनही केलं आणि आभारही मानले। त्याचबरोबर अशी आम्ही ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी या संदर्भातला आढावा घ्यावा, विधानसभा सदस्यांनी सुद्धा आढावा घ्यावा आणि कुठलाही पूरग्रस्त या संबंध पॅकेजपासून वंचित राहणार नाही। त्याला जी काय मदत आज राज्य सरकारने पॅकेजच्या द्वारा मंजूर केलेली आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून सतर्कपणाने पुढील दिवाळीपर्यंत काम त्या ठिकाणी करावं असे सुद्धा आज बैठकीमध्ये एकमतानं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। हे सगळं ठरत असतानाच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक समन्वय समितीची आम्ही निर्मिती त्या ठिकाणी करतो आहोत। प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राहिलेल्या 2 घटक पक्षांचे संपर्क मंत्री हे त्या प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वय समितीचे प्रमुख तिघेजण राहतील आणि मग त्यांनी एकत्रितपणाने बसून त्या जिल्ह्यांतील विधानसभा सदस्य, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद सदस्यांना एकत्रितपणाने घेऊन या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या दृष्टिकोनातून चर्चा त्या ठिकाणी सुरू करावी आणि त्या संदर्भातला अहवाल लवकरात लवकर समन्वय समितीकडे त्या ठिकाणी द्यावा। तो एकदा प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भामध्ये समन्वय समितीमध्ये सुद्धा चर्चा करू आणि मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, आदरणीय अजितदादा यांच्याजवळ बसून या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल अशीच एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाली। सर, पण आता सध्या पाहिलं तर राज्यामध्ये महायुतीमध्येच कुठेतरी नोकटोक पाहायला मिळते सातत्याने, विशेषतः तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, शिवसेनेसोबत तुमचे वाद असतील किंवा कालपर्यंत गणेश नाईक आणि शिवसेनेमध्ये झालेला वाद असेल। खरं या संदर्भामध्ये एक समन्वय समिती म्हणून आम्ही एकच भावना व्यक्त केल्यात की महायुतीमध्ये कुठेही जिल्ह्यामध्ये काही गैरसमज असू शकतात, पण त्यांनी त्या पातळीवरती त्याची चर्चा महायुतीच्या अंतर्गतच त्या ठिकाणी व्हावी आणि आवश्यकता वाटली तर तिन्ही नेत्यांनी त्या संदर्भामध्ये काही अधिक तर असेल तर त्यांनी त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हस्तक्षेप करावा, परंतु जाहीरपणाने वक्तव्य करत महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय तणाव निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असं आज आमच्या समन्वय समितीमध्ये ठरलं। आम्ही तिन्ही नेत्यांच्या कानावर या संदर्भामध्ये ही बाब घालणार आहोत। ओके सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।